महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तुम्ही लाखो रुपये खर्चून शहरात किंवा गावात प्लॉट घेताय, पण प्रॉपर्टी कार्डवरील एक छोटासा शब्द तुमचा सगळा पैसा बुडवू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का? नक्कीच. आणि हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण पाहणार आहोत की लोक सातबारा तपासतात, पण नमुना ड कडे कसं दुर्लक्ष करतात. हो, आणि याच दुर्लक्षामुळे आयुष्यभराची कमाई धोक्यात येते. आजच्या चर्चेत आपण ग्रामपंचायत आणि नगरपालिका हद्दीतील मालमत्तांच्या नमुना ड उतार्यावरील अ, ब, क यांसारख्या सत्ता प्रकारांचा कायदेशीर अर्थ उलगडणार आहोत. अगदी बरोबर. हा विषय शेतकरी, जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. सुरुवात करूया. जमिनीचा व्यवहार हा मोठा निर्णय असतो. आता बघा, सामान्य नागरिकांच्या वतीने एक महत्त्वाचा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. लोक जेव्हा जमिनीचा व्यवहार करतात तेव्हा ते सातबारा अगदी बारकाईने तपासतात. वकिलांना फी देऊन सगळी माहिती घेतात. हे तर नेहमीच आहे. पण जेव्हा ग्रामपंचायत हद्दीत किंवा गावठाणात घर किंवा प्लॉट घेण्याची वेळ येते तेव्हा बरेच लोक नमुना ड उतार्यावरील सत्ता प्रकाराकडे चक्क दुर्लक्ष करतात. मुळात हा नमुना ड आणि त्यावरील सत्ता प्रकार म्हणजे काय भानगड आहे? इथेच तर खरी गोम आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, ज्याला आपण म 1966 म्हणतो, या कायद्यानुसार जमिनीचे वर्गीकरण आणि तिचे हक्क ठरवले जातात. बरं. नमुना ड हा ग्रामपंचायत हद्दीतील किंवा नगरपालिकेतील खुल्या भूखंडाचा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. सातबारा हा प्रामुख्याने शेतीसाठी वापरला जातो, पण जेव्हा जमीन गावठाणात असते, म्हणजे मूळ वस्तीत असते, हो, तेव्हा तिचा कारभार ग्रामपंचायतीच्या नमुना ड ह्या नोंदवहीतून चालतो. त्यावर जो सत्ता प्रकार नमूद केलेला असतो तो ठरवतो की त्या जमिनीवर धारण करणाऱ्याचा हक्क किती आहे आणि शासनाचा हक्क किती आहे. अच्छा, म्हणजे नुसतं नाव असणं पुरेसं नाही, तर तो हक्क कोणत्या प्रकारचा आहे हे पाहणं जास्त गरजेचं आहे. मग ग्रामपंचायत हद्दीतील या सत्ता प्रकारांची सुरुवात कशी होते? ग्रामपंचायत हद्दीतील सत्ता प्रकार समजून घेताना प्रामुख्याने अ आणि ब हे दोन अत्यंत महत्त्वाचे प्रकार समोर येतात. अ सत्ता प्रकार म्हणजे काय, तर गावठाणातील पडी नंबर व्यतिरिक्त अशा मिळकती ज्या परंपरेनुसार सारा माफीस म्हणजे महसूल माफीस पात्र आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर ही पूर्ण मालकीची निर्धोक जमीन असते. एक सेकंड, पुढे जाण्यापूर्वी मला सांगा, हा पडी नंबर आणि रूढिगत सारा माफी म्हणजे नेमकं काय? हे शब्द थोडे गोंधळात टाकतात. प्रशासनाने लोकांच्या राहण्यासाठी जी जागा निश्चित केली ती मूळ वस्ती म्हणजे गावठाण. बरोबर. या गावठाणात शेती होत नाही म्हणून तिथे शेतसारा लावला जात नसे. परंपरेनुसार गावकऱ्यांना तिथे राहण्यासाठी करमाफी दिली गेली. यालाच रूढिगत सारा माफी म्हणतात. अच्छा. आणि पडी नंबर म्हणजे जेव्हा मोजणी झाली तेव्हा ज्या जमिनीवर कोणताही आकार ठरवला गेला नाही ती पडून असलेली नोंद म्हणजे पडी नंबर. याचा अर्थ असा होतो का की असत्ता प्रकार म्हणजे स्वतःच्या कष्टाच्या पैशाने शोरूममधून स्वतःच्या मालकीची घेतलेली गाडी, जी कधीही विकता येते, कोणालाही देता येते, त्यावर कोणाचं नियंत्रण नसतं. क्या बात है, अत्यंत अचूक उदाहरण. आणि म्हणूनच इथे क्विक फॅक्ट सांगते, खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी असत्ता प्रकार हा सर्वात सुरक्षित मानला जातो. बर, हे अत्यंत स्पष्ट झालं. पण मग ब सत्ता प्रकार म्हणजे काय? तो सामान्य माणसासाठी धोकादायक का ठरू शकतो? ब सत्ता प्रकार म्हणजे शासनाकडून भाडेपट्ट्याने घेतलेल्या मिळकती म्हणजे लीज. इथे जमिनीची मूळ मालकी शासनाची असते आणि एखाद्या व्यक्तीला ती जमीन विशिष्ट अटींवर वापरण्यास दिलेली असते. म्हणजे मगाशी दिलेल्या उदाहरणांसारखं ब सत्ता प्रकार म्हणजे भाड्याने घेतलेली गाडी, जिचे नियम तिचा मूळ मालक म्हणजे शासन ठरवणार. अगदी बरोबर. ब प्रकारात जमीन धारण करणारी व्यक्ती मालक नसते. शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय अशी जागा परस्पर विकता येत नाही. बापरे, हे तर खूपच गंभीर आहे. पण आता एक गैरसमज नेहमी समोर येतो. लोक म्हणतात की गावठाणातील कोणत्याही मोकळ्या जमिनीवर आपण बिनधास्त व्यावसायिक बांधकाम करू शकतो, तिथे सरकारचे नियंत्रण नसते. हे खरंय का? मजम अ ची दोन महत्वाची कलमे लागू होतात. कलम 125, कलम 45. ही कलमे नक्की काय कारवाई करतात? समजा एखाद्याची जमीन क 1 प्रकारात मोडते.
कलम 125 अन्वये जर कृषी कारणासाठी किंवा राहण्यासाठी दिलेल्या जमिनीचा अकृषिक वापर जसे की दुकान किंवा हॉटेलसाठी केला तर ती व्यक्ती दंडास पात्र ठरते. म्हणजे शासनाचा महसूल बुडतो म्हणून कारवाई होते. आणि कलम 45 काय आहे? कलम 45 नुसार विनापरवानगी अकृषिक वापर करणे हा गुन्हा आहे. शासन अत्यंत कडक कारवाई करू शकते, अगदी जमीन जप्त करण्यापर्यंत. हे तर फारच कडक नियम आहेत. पण मला एका प्रशासकीय चुकीबद्दल विचारायचं आहे. अनेकदा असं होतं की शेतकऱ्याची जमीन खरोखरच अ प्रकारची असते, पण महसूल अधिकारी किंवा कर्मचारी तिथे चुकून ब प्रकार नोंदवतात. हे कसं होतं? हा खरोखरच एक ज्वलंत प्रश्न आहे. होतं काय की महसूल खात्याचे रेकॉर्ड्स खूप जुने असतात. जेव्हा त्यांचे संगणकीकरण केले जाते तेव्हा अनेकदा तलाठी किंवा मंडल अधिकाऱ्यांकडून नोंदी घेताना चुका होतात. म्हणजे शाई पसरल्यामुळे किंवा हस्ताक्षरामुळे? हो ना. अचा ब वाचला जातो. ती एक साधी कारकुनी चूक असते, पण खाजगी जमिनीचे मूल्य त्यामुळे रातोरात शून्यावर येऊ शकते. मग सामान्य नागरिकांनी किंवा कर्मचाऱ्यांनी ही चूक कशी दुरुस्त करायची? घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्वात आधी जुने फेरफार रेकॉर्ड तपासणे गरजेचे असते. हा फेरफार म्हणजे काय? फेरफार म्हणजे मालकी हक्कात झालेला बदल नोंदवणारी अधिकृत वही. गावातील गाव नमुना 6. जुने फेरफार पुरावे घेऊन तहसीलदार साहेबांकडे कलम 247 अंतर्गत अपील किंवा दुरुस्तीचा अर्ज करावा लागतो. म्हणजे योग्य पुराव्यांसह अर्ज केला तर न्यायालय आदेश देऊन अप्रकार पुन्हा नोंदवतं. अगदी बरोबर. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच, ही माहिती खूप आवश्यक आहे. आता चर्चेचा रोग थोडा शहरी भागाकडे वळूया. मागच्या एका व्हिडिओवर एका प्रेक्षकाची कॉमेंट होती. त्यांना नगरपालिका हद्दीतील प्रॉपर्टी कार्डबद्दल प्रश्न होता. तिथे नियम बदलतात का? हो, परिस्थिती पूर्णपणे बदलते. शहरी भागात मालमत्ता पत्रकावर प्रामुख्याने अ1, अ2, ड आणि ई असे विविध प्रकार पाहायला मिळतात. हे नवीन प्रकार थोडे सोप्या भाषेत सांगा. सर्वात आधी अ1 म्हणजे गावठाणातील खाजगी मालकीचे जमिनीचे तुकडे. हे पूर्णपणे सुरक्षित असतात. त्यानंतर येतो अ2 प्रकार म्हणजे परडी जमीन. परडी जमीन म्हणजे पूर्वी घराच्या आजूबाजूला परसबाग किंवा गुरे बांधण्यासाठी जी मोकळी जागा असायची ती का? अगदी अचूक. या जमिनीवर शासनाने करमाफी दिलेली असते. त्यामुळे अ1 आणि अ2 खरेदीसाठी सुरक्षित आहेत. पण ड आणि ई कडे येताना सावधगिरी बाळगावी लागते. त्यात काय धोका आहे? ड म्हणजे नगरपालिकेने विकलेली जमीन, पण ई सत्ता प्रकार म्हणजे नगरपालिकेने भाडेपट्ट्याने दिलेली जमीन. इथे नगरपालिकेची मालकी कायम असते. म्हणजे ई प्रकारची जमीन घेताना नगरपालिकेच्या अटी पाहाव्या लागतील. मग यासाठी नागरिकांसाठी एखादी स्पष्ट चेकलिस्ट सांगता येईल का? नक्कीच. ही चेकलिस्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. पहिला टप्पा मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड काढा. दुसरा टप्पा सत्ता प्रकार रकाना तपासा. बरं. तिसरा टप्पा तो अ किंवा अ1 असल्याची खात्री करा. आणि जर नसेल तर चौथा टप्पा जर तो ब किंवा ई असेल तर भाडेपट्टा करार आणि त्याच्या अटी नक्की तपासा. ही चेकलिस्ट खूपच मार्गदर्शक आहे. आता इथे मला दुसरा गैरसमज आठवतोय. शहरात बिल्डर अतिशय स्वस्तात प्लॉट देतोय म्हणजे तो फायद्याचाच सौदा असतो असं लोकांना वाटतं. हे बघा, जर कोणी अगदी स्वस्तात जमीन देत असेल तर ती धोक्याची सर्वात मोठी घंटा असू शकते. इथे मी एक दुसरं क्विक फॅक्ट सांगते. कोणतं? जर प्रॉपर्टी कार्डवर ह मालिका म्हणजे ह1, ह2, ह3 किंवा ग1 दिसत असेल तर तिथेच तो व्यवहार थांबवला पाहिजे. का बरं? हे प्रकार कोणाचे असतात? ग1 म्हणजे थेट केंद्र सरकारची किंवा रेल्वेची जमीन आणि ह मालिका म्हणजे म्हाडा, सिडको किंवा LIC सारख्या प्राधिकरणांची जमीन. ती खाजगी समजून अंधेपणाने विकत घेऊ नये. बापरे, म्हणजे मध्यस्थ लोक शासकीय जमीन खासगी भासून विकतात. आणि तुम्ही मगाशी फ प्रकाराचा पण उल्लेख केला होता ना? हो, फ प्रकार म्हणजे सार्वजनिक किंवा धार्मिक कामासाठी धारण केलेली जमीन. जर अशी आरक्षित जमीन कोणी स्वस्तात विकत असेल तर मजमनुसार तो परस्पर केलेला व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर ठरतो. म्हणजे स्वस्ताच्या मोहात पडून सगळा पैसा बुडतो. पण शहरात मोठ्या हाऊसिंग सोसायटीज असतात, तिथेही ई प्रकार लागू होतो का? हो ना. अनेक मोठ्या शहरांमध्ये गृहनिर्माण संस्थांना नगरपालिका किंवा म्हाडाकडून जमीन भाडेपट्ट्यावर दिलेली असते.
ती ई सत्ता प्रकारात मोडते. म्हणजे पुनर्विकास करताना नगरपालिकेची NOC लागते. पण इथेही सिटी सर्वेचे कर्मचारी नोंदी घेताना काही चुका करतात का, जसं ग्रामपंचायतीत पाहिलं? हो, खूप चुका होतात. अनेकदा ई सत्ता प्रकार जो गृहनिर्माण संस्थेच्या खाजगी मालकीचा असतो तो चुकून शासकीय किंवा भाडेपट्ट्यात नोंदवला जातो. मग ही चूक कशी दुरुस्त करून घ्यावी? सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र आणि मंजूर लेआउट प्लॅन्स घेऊन सिटी सर्वे ऑफिसमध्ये जावे. तिथे कलम 247 नुसार रीतसर अपील करावी लागते. पुरावे सिद्ध झाल्यावर ती चूक दुरुस्त करून मिळते. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर आज आपण खूप सविस्तर चर्चा केली ग्रामपंचायत आणि नगरपालिका हद्दीतील आणि एक सत्ता प्रकाराचं निर्विवाद महत्त्व आपण पाहिलं. अगदी. आणि ग किंवा ह प्रकारातील जमिनी घेताना कायद्याच्या चौकटीत राहून कोणती काळजी घ्यावी हे देखील आपण अधोरेखित केलं. होय, आणि चुका झाल्या तर कायदेशीर मार्गाने कशा दुरुस्त कराव्या हेही समजलं. बरोबर. पुढील व्हिडिओमध्ये महसूल कायद्याचा कोणता विषय पाहायला आवडेल हे कमेंट्समध्ये नक्की सुचवा. तसेच महसूल विषयक नवनवीन अपडेटसाठी चॅनलच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचं अगत्याचं आमंत्रण आहे. हो, सर्वांनी नक्की सामील व्हावे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्कीच. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.